हॅलो. तर चला मित्रांनो, मॅच होते ऑन. ही खूप महत्वपूर्ण मॅच आहे, कारण की इथे जो जिंकणार त्याला एक चान्स मिळणार, जो हारणार त्याचं स्पर्धेतलं अस्तित्व संपणार. गेम ऑन, सामना सुरू. पहिला बॉल, इथे रनआउटची संधी आहे आणि इथे आपण पाहतोय मित्रांनो क्लोज कॉल दोनही पंचांसाठी. फलंदाज बाद आहे. अलंकार मित्रांनो डायमंड डकचा शिकार ठरतोय. भोपळा न फोडता कोणत्याच प्रकारचा चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. यहाँ वहाँ सारे जहां में तेरे मागच्या मॅच मध्ये जरूर शिकस्त दिली होती इच्छापूर्ती सुपर किंग या टीमनं, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ होईल हे पाहणं गरजेचं. तर यावेळेचा चेंडू आपण पाहिला तर आडव्या बॅटने खेळला गेलाय. फलंदाज आलेल्या सिंगलने डावाची सुरुवात करतोय ऋतिक पवार. ऋतिक पवार. ऋतिक पवार पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर सिंगलने डावाची सुरुवात केली आहे. आणि ऋषी पाटील, तुम्हाला विनंती आहे, प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एवढा वेळ घेऊ शकत नाहीयेत. पुढचा बॉल, इथे मात्र गोलंदाज होईल सज्ज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खूप सक्सेसफुल आहे. एक धाव इथे देखील आपण पाहिली तर मात्र प्राप्त होईल. पंचांचा कोणता इशारा नाही, म्हणजे बाटीची कडा घेऊन जाणारा चेंडू असेल. एक धाव मिळते फलंदाज ऋतिकला, एक धाव मिळते टीमला. इथे मात्र पंच इशारा करतायत अवांतर चेंडूचा. अवांतर धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या एक घर मात्र पुढे सरकती आपण पाहतोय. मात्र जाऊन पोहोचेल ते 3च्या घरामध्ये. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार मित्रांनो. यावेळेस फुल टॉस होता, ऑन साइडला रनआउटची संधी आहे. क्लोज कॉल पुन्हा एकदा पंचांसाठी. अक्षय मडके इथे मात्र काय करतील आपण पाहू शकता. फलंदाज आउट. इथून आपण पाहिलं तर ऋतिक पवारच्या खेळीचा मात्र झाला अंत. बॅटर बॅक टू द पवेलियन. टीमची एकूण धावसंख्या पाहिली
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 3 ही सध्याची परिस्थिती मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मित्रांनो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. कमालीचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय गोलंदाज रोहित. पहिलं ओव्हर जिथे मात्र नवीन चेंडू असतो मित्रांनो, खूप अवघड असतं अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं, आणि अशा वेळेस मात्र फक्त आणि फक्त 3 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये खर्च करताना आपण पाहतोय. आणि इथे आपण पाहतोय काय मित्रांनो, नो बॉल, परंतु त्याच्यामध्ये थोडासा धोका नक्कीच बघायला मिळाला असता. नो +1 नेकून मैदानाच्या आतमध्ये. तर इथून आपण पाहिलं मित्रांनो तर नक्कीच नो +1. एक खराब चेंडू, त्यावरती 2 धावा मात्र मिळतात प्रतिस्पर्धी टीमला. चेंडू एवढ्या धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत. आणि इथे हलक्या हाताने तटवले बॉलला सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती टीमची एकूण धावसंख्या आपण पाहतोय तर 6 धावा, 2 गडी बाद 6 ही धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती नक्कीच बघायला मिळते. चला बंटी, आपल्याला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चौथ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपेश जाधव या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्वात जास्त मेहनत मित्रांनो घेतली गेली आहे. अक्षय मडके असतील, बंटी असतील, अनिकेत शेलार असतील, त्यानंतर प्रदीप असतील, असे भरपूर खेळाडू, अनिकेत असतील, अशा भरपूर सारे मित्रांनो खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर मेहनत घेतली गेली. आमच्या दहीहंडीचे कोच असतील, यांनी देखील हे पडद्यामागचे कलाकार आहेत मित्रांनो. आपण जी स्पर्धा अनुभवतोय 2 दिवस, या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी मात्र तब्बल 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ गेला यांना मेहनत करण्यामध्ये, रूपरेषा या स्पर्धेची आखण्यामध्ये, आणि तिथे जाऊन मात्र ही स्पर्धा या यशाच्या उंच शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळते. या सर्व मॅनेजमेंट टीम आणि आयोजक टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. तर यावेळेस गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋषी पाडल. पहिला बॉल, इथे मात्र सिंगलने डावाची सुरुवात. या ओव्हरची सुरुवात रमेश गोरे यांना मित्रांनो सिंगल डबल काही आहे माहिती नाहीये, केवळ आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. आणि अनिकेत समोर कशा प्रकारची फलंदाजी करतील. हलक्या हाताने इथे आपण पाहिलं तर थोडस मैदानाच्या आतमध्ये, परंतु डॉट बॉल आहे. अनिकेत पाटील, ऋषिकेश पाटील मित्रांनो 7 झालेले आहेत. ऋषिकेश पाटील मित्रांनो एक जबरदस्त गोलंदाज या विभागातला, या संघाचा. इथे मात्र वेगाने पूर्णपणे बीट केलं जातंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची मात्र होतीये सांगता. स्कोर कार्ड स्थिरावलेलं पुन्हा एकदा 7च्या घरामध्ये. लीग स्टेजेस मध्ये एकही मॅच मित्रांनो 1 साइड पाहायला मिळाली नाहीये, परंतु पहिली क्वालिफायर आणि पहिली जी एलिमिनेटर मॅच आहे त्या दोन्ही मॅचेस आपण पाहिल्यात ना थोड्याशा एकतर्फ्या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी म्हणेल कंबर कसताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमची, कारण की प्रेशर सर्वकडे मित्रांनो. खेळ मात्र अंतिम क्षणांमध्ये महत्वपूर्ण मॅचेस आहेत, प्रेशर दोन्ही टीम्स वरती आहे, परंतु फलंदाजांवरती प्रेशर थोडंसं जास्त. परंतु या आकाश मित्रांनो काय क्षेत्ररक्षण आहे, भिंत आहे मित्रांनो ही. अनिकेत शेलार आणि आकाश शेलार यांनी संपूर्ण टुर्नामेंट मध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून इम्प्रेस केलंय मित्रांनो. एक बंधू यष्टीरक्षणाच्या माध्यमातून आणि दुसरा बंधू यावेळेस ऑफ साइड स्पेशलिस्ट म्हणून ज्याला ओळखलं जातं. कमालीचा खेळ मित्रांनो मैदानावरती साकार करत असताना
तर राहुल बुदे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय श्री राहुल बुदे आपण पाहू शकाल इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सिंगल मात्र पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदत संख्या आपण पाहू शकता 9 धावा फलकावरती आहेत. 2 गडी बाद 9 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 9 धावा धाव फलकावरती नक्कीच बघायला मिळत आहेत. चला टीम मीटिंग लवकरात लवकर संपवून गोलंदाज वापरायला सुरुवात करा. नऊ धावा 9. तर टॉस या काय फटका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू होता. फुल टॉसला मात्र दिशा दिली गेली आणि ठोकला इथे मात्र चौका. फलक मात्र पुढे सरकतंय 13 पर्यंत जाऊन पोहोचतंय. पुढचा बॉल विनोद कैरी यांचा इथे मात्र टॅप केला गेलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव. याच्या अगोदरच्या चेंडूवरती थोडीशी चूक झाली होती. थोडासा लांब होता चेंडू. संधीच नव्हती मित्रांनो तो चेंडू अडवण्याची. परंतु या बॉलवरती आपण पाहिलं तर अलगदरित्या बॉल कलेक्ट देखील केलाय आणि तिथे मात्र 1 धाव अगदी सोप्या पद्धतीने पूर्ण देखील होताना पाहायला मिळतीये. दरम्यान पुढचा बॉल गोलंदाज विनोद यांचा तिथे आपण पाहतोय इशारा करतायत अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर. टीमची धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 15 धावा. 15 धावा 15 रन्स धावफलकावरती. या षटकामध्ये हळूहळू धावा बनवायला सुरुवात केली गेली आहे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल मित्रांनो या षटकाचा चेंडू 3 धाव फलकावरती धावा संख्या झाली आहे 16 धावा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये 21 डिफेंड केल्या होत्या इच्छापूर्ती सुपर किंग्सने. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल. इथे मात्र खराब चेंडू आहे. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव मिळाली जरूर परंतु विकेट खूप मोठी विकेट मित्रांनो मैदानाच्या बाहेर. इथे आपण पाहिलं तर रमेश गोरे बॅक टू द पवेलियन.
बाद असेल. घडतंय काय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटला ऑन फील्ड अंपायरचा जो कॉल असेल मुखड़े पे काला काला झोन मध्ये 2 धावांकरिता. या 2 धावांनी मात्र टीमची सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20च्या घरामध्ये. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तर यावेळेस आपले सन्माननीय गौरवबाई पोरवाल साहेबांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. कोणतीही क्रिकेटची स्पर्धा उचला मित्रांनो, कोणताही कार्यक्रम घ्या, तन मन आणि धन हे अतिशय महत्वाचं असतं. ज्यापैकी धनाची बाजू आपण पाहिलं तर सन्माननीय श्री गौरव शेठ पोरवाल साहेब असतील, पंडितांना गोवारी असतील आणि असे दिग्गज मान्यवर. द पिझ्झावालाचे म्हणजे कोणत्याच प्रकारची धाव नसेल, डॉट बॉल. ह्या बॉल बॅटर आउट आहे, धाव नसणार आहे. चला रुपेश संपला विषय. आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. तर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मित्रांनो राहुल बुदे उपस्थित आहेत, युवा नेतृत्व या कामोडे नगरीचं. मी विनंती करेन मंडळातील आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र रजिश अशोक साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे.
यांच्या शुभ हस्ते मैदानाकडे जाऊया पुन्हा एकदा मित्रांनो. टीमची धावसंख्या झाली आपण पाहतोय 2 धावा. दीपक व्यासपीठावरती यायचं आपण. तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव फुलटॉस बॉल होता मित्रांनो, परंतु कन्वर्ट करू शकला नाहीये मोठ्या फटक्यामध्ये. तर या दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय श्री ओमकार कुतेकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विनंती करेन साहेबांना की आपण यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आपला सत्कार करणार आहोत. आपण या. तर विनंती असेल कुतेकर साहेबांना की या आपला सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आपण आपल्या सत्काराचा मात्र नक्की स्वीकार करायचा आहे. ओमकार शेठ कुतेकर साहेब. तर इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये. 5 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू आणि 5 धावा. येस. तर इथून आपण पाहिलं तर मात्र माघारी परतावं लागतंय. मोठी विकेट मित्रांनो मैदानाच्या बाहेर. बंटी आपण पाहिलं तर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर अनिकेत पाटील, माफ करा पाटील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेशचा पाटील आणि अनिकेत शेलरचा अनिकेत. अनिकेत पाटील. 2 दिल 1 जान. चला मित्रांनो एक शेवटची विनंती. या स्पर्धेचे काही तास उरले. थोडस ट्रॅफिक कोंडीला सहकार्य करायचं आपण. ट्रॅफिक होऊ देऊ नका मित्रांनो विनंती असेल. यावेळेस जबरदस्त चेंडू गोलंदाज चिक्या यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ दरम्यान झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 1 गडी बाद 5. ही मात्र सध्या धावफलकावरती. साहिल नवीन गोलंदाज रमेश गोरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. समोर असेल फलंदाज रोहन. तर अहिंसा क्रिकेट क्लब कामोडे यांचं इथे मात्र शुभागमन होतंय. आपलं आईबाबा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे. तरी संपूर्ण टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपला स्वागत सत्कार करणार आहोत. अहिंसा क्रिकेट क्लब कामोठे आपलं स्वागत आहे. ABPL सीझन 8 मध्ये आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तसंच टीम वन साइड कामोठे आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत असणार आहे आईबाबा प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये. सध्या आपले कॅप्टन हे मॅच ऑफिशियल्स आहेत या स्पर्धेचे, त्यामुळे आपण यायचंय. तर इथे मात्र एक खराब चेंडू. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. ऋषी पाटील. इथून मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू. खराब गोलंदाजी रमेश गोरे यांची. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू आहेत. इथे जो संघ हारणार मित्रांनो त्याचं अस्तित्व या स्पर्धेतलं या ABPL मधलं इथेच संपणार. तर मात्र गौरव शेठ पोरवाल साहेबांमधनं सुवर्ण संधी आहे. रमेश गोरे यांनी जर का 2 विकेट्स प्राप्त केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल त्यांना.
चला बंटी, गणेश शिकणे किंवा बंटी. यस, तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल डबल्स वरती भर देण्याचा प्रयत्न मित्रांनो मैदानामध्ये आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 9 धावा झालेल्या आहेत. अजून देखील येणारे 9 चेंडू, 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. 9 चेंडू आणि अजून देखील आपण पाहिलं तर 12 धावांची गरज. 3 धावांचा अंतर अजून देखील या मॅच मध्ये अगदी सुरुवातीपासून होतं आणि अद्याप देखील बाकी आहे. यावेळेस मात्र बॉल जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरिता. तर इथे आपण पाहिलं तर मित्रांनो 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करत असताना यावेळेस बॅटिंग करणारी टीम अर्थातच रॉयल चॅलेंजर्स ब्रदर 18 संघ. ईसाला कप नमदे या संघाचा बोलमंत्र मित्रांनो. तर इथे आपण पाहिलं तर 7 चेंडू आहेत या मॅच मध्ये शिल्लक आणि अजून देखील धावा करायच्यात 9. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि इथे पाहतोय आपण मित्रांनो बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांकरिता. 7 चेंडू 9 धावांची गरज होती. आता मात्र गरज उरलेत येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 7 धावांची गरज.
तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला मित्रांनो, लवकरात लवकर काय तो तोडगा काढा. आपली स्पर्धा आहेत, आपलेच खेळाडू आहेत, आपलेच संघ आहेत. आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आपल्या ती एकता दाखवण्यासाठी आपण ABPLचं आयोजन करतो. लवकरात लवकर यावरती काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे.
हॅलो, चला येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज असेल. बॅटर आउट असतील. चांगला निर्णय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रॉयल चॅलेंजर्स ब्रदर 18 साठी. काय स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांनी दाखवलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता. आणि एक विनंती आहे, जे सामने पाहतायत ना त्यांनी फक्त सामने पाहण्याचं काम करा मित्रांनो. कोणीच डिसिजन बाहेरून द्यायचे नाहीयेत. हॅलो, अनुज बस बस ना इथं. थांबा 1 सेकंद थांबायचं. तर यावेळेस मात्र येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. अतिशय चुरशीची ही लढत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावा. चला मॅच सुरू करा. भरपूर उशीर झाला आता. टीम मीटिंग नकोय. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल या मॅच मध्ये शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डॅनी येतोय. तर यावेळेस आपण पाहिलं तर चला 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 मॅच सुरू करायची मित्रांनो. विनंती असेल 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली. डॅनी आलेत मित्रांनो गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण असे 6 चेंडू या मॅच मध्ये. पाहूया काय घडलं जाईल. पहिला बॉल इथे आपण पाहिलं तर आव्हानावर येतोय. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 8 धावांची गरज आहे. मॅच चुरशीची आहे. इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मित्रांनो खराब बॉल आहे. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 6 चेंडू आणि एवढा यासाठी भांडलो. 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज असताना इथे सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने मित्रांनो अजून देखील 1चं अंतर मात्र कापायचंय. चेंडू शिल्लक येत आता मात्र मॅच मध्ये 5 आणि धावा करायचे तिथून मात्र 6. डॅनीच्या हातामध्ये महत्वपूर्ण 6 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता मित्रांनो. 1 धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते. गोलंदाजाच्या एखाद्या चुकीच्या शोधामध्ये फलंदाज आहेत. कुठे कॅप मिळतोय हे पाहणं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये गरजेचं. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चार चेंडू 5 धावांची गरज हवी होती. अशा वेळेस एक सिंगल आली आहे. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. येणारे चेंडू असतील ते मात्र 3 आणि धावा करायच्यात आपण पाहिलं तर मित्रांनो 4. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. ऋषिकेश पाटील स्ट्राईक. यावेळेसचा स्ट्रोक रनआउटची संधी आणि इथे आपण पाहिलं तर क्लोज कॉल. बॅटर आउट. ठोक डीजे.
आता मात्र येणारे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरिता 4 धावांची गरज. एक छोटीशी टीम मीटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आलेली आहे. नवीन बॅटर आकाश शेलार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फलंदाज आहे परंतु सध्या प्रेशर या मॅचचं खूप गरमागरमीचं वातावरण आहे. जो संघ इथून जिंकणार तो मात्र 18 सुपर जायंट्स या टीमच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 4 धावांची गरज. लाख मोलाचा बॉल आणि इथे आपण पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये खराब क्रिकेट आहे मित्रांनो. व्हाईट बॉल आणि दुष्काळात 13वा महिना करणारा व्हाईट बॉल. कारण की तेलही गेलं आणि तूपही गेलं. व्हाईट तर गेलंच मित्रांनो, त्यावरती एक धाव देखील मिळतीये. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा स्वरूपाची 19 धावा फलकावरती आहेत. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 2 धावांची गरज या सामन्यामध्ये शिल्लक आहे. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मित्रांनो मॅच मध्ये. आपण पाहू शकता कहाणी ट्विस्ट करणारा चेंडू आणि इथे मात्र जबरदस्त फटका मित्रांनो मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज आकाश शेलारच्या वाटमधून काय फटका सजवला गेलाय. तर 1 बॉल 1 साठी अनिकेत शेठ शेलार यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक असेल. जर बॅटरने 1 चेंडू मध्ये 1 धाव काढली तर रोहन ठोसकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि ओमकार भालेकर किंग ओमकार यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे 1 धाव जी असणार आहे मित्रांनो 2000 रुपयांची धाव. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आकाश डबडे ज्योतिर्लिंग ज्वेलर्स यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक मित्रांनो. 3000 रुपयांची धाव मैदानाच्या आतमध्ये. आकाश शेलार मित्रांनो मायक्रोफोन बंद राहील, टाळ्यांचा आवाज यायला हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि इथे आपण पाहतोय